नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण घरी पोचलेले असतात. ईश्वरी आपल्या विचारांमध्येच असते. आत्तापर्यंत ती याच गोष्टीचा विचार करत असते की अर्णव आणि अंजली यांच्या आई-वडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये तिच्या आईचा हात आहे का? म्हणजे सात्विका ही सुप्रियामुळे हे जग सोडून गेली? असे प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी तिच्याच विचारांमध्ये असताना तिला कळतसुद्धा नाही की कधी ते दोघेजण घरी येतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर काय झालं?" आणि तेव्हा इथे टिचकी वाजवून अर्णव ईश्वरीला भानावरती आणतो आणि म्हणतो, "मी सिंदूर काय झालं? अगं आलो आपण घरी. तुझं लक्ष कुठे आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, काही नाही." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर एक मिनिट. काय झालंय? आज तू मला पहिल्यासारखी वाटत नाहीयेस. आज तू कुणीतरी वेगळीच वाटतेस." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, काय झालं? मी एकदम ठीक आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, हे बघ जे काही असेल ते प्लीज बोल माझ्याशी. अशी गप्प राहू नकोस. काही झालंय का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, काही झालेलं नाही आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर एक मिनिट, मला तुला विचारायचं आहे. काल तू मला काय सांगणार होतीस? म्हणजे काल आपली रूम तू पूर्णपणे डेकोरेट केली होतीस, फुलं वगैरे आणली होतीस. कशासाठी? नेमकं तुला काय सांगायचं होतं?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, एवढं काही नाही." तेव्हा अर्णव म्हणतो, "एवढं काही नाही काय? काहीतरी कारण असल्याशिवाय तू इतकं डेकोरेशन करणार आहेस का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, खरंच काही नाही. तुम्ही दिवसभर ऑफिसला जाता, दमून थकून घरी येताना तुम्हाला छान वाटावं म्हणून मी आपली रूम डेकोरेट केली होती. बाकी काही नाही." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, तू काहीतरी लपवतेस का माझ्यापासून? खोटं बोलतेस?" तेव्हा ईश्वरी घाबरते आणि म्हणते, "नाही सर, मी खोटं बोलत नाही आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मला का वाटते तू काहीतरी लपवतेस? कारण तू फोनवरती म्हणाली होतीस की सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग काहीतरी सांगायचं होतं म्हणूनच घरी लवकर बोलावलं होतंस ना?" तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते की सर, माझं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, चल आता घरामध्ये जाऊया. आणि तेवढ्यात त्या शिर्केंचा फोन येतो. अर्णव आता बाहेरच थांबलेला असतो आणि ईश्वरी आपल्या रूममध्ये येते आणि सरळ गणूबाप्पाजवळ येऊन उभी राहते. ईश्वरी म्हणत असते, "गणूबाप्पा, हे काय चाललंय सगळं? म्हणजे अर्णव सरांची आई माझ्या आईमुळे गेली आहे हे जग सोडून? या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आईजवळ बोलणंसुद्धा नाही झालं. तर इथे अंजली म्हणालेली असते की माझंसुद्धा हसतं-खेळतं कुटुंब होतं गं, पण एका बाईमुळे माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त झाला. जेव्हा इथे ईश्वरीने तो पेपरचा तुकडा रूममध्ये आणलेला असतो, तेव्हासुद्धा अर्णव ईश्वरीवरती भयंकर चिडलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "माझी आई कधी चुकीची वागेल या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. जोपर्यंत मी आईजवळ बोलत नाही, तिला विचारत नाही, तोपर्यंत सत्य काय आहे हे मला कळणारच नाही आहे. मला ही बातमी त्या पेपरच्या तुकड्यामध्ये कळेल का? तो पेपरचा तुकडा मी सांभाळून ठेवलेला आहे." तेव्हा ईश्वरी कपाटामधून आता ते फोटोज आणि पेपरचा तुकडा शोधून काढते आणि त्याच्यामध्ये आलेली माहिती वाचण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इतका जुना न्यूजपेपर आणि त्याच्यामध्ये असलेली ती बातमी, म्हणजे आता ती अक्षरंसुद्धा दिसेनाशी झालेली असतात, पुसट झालेली असतात. तेव्हा ईश्वरीला तो पेपर नीट काही वाचता येत नसतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "हा पेपर इतका जुना झाला आहे की त्याच्यावरती असलेली माहिती, ती अक्षरं मला नीट वाचतासुद्धा येत नाही आहेत." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की ही बातमी गुगलला मिळेल का? म्हणजे नेटवरती मिळेल का? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता नेटवरती सर्च करत असते. तिला जी माहिती हवी असते ती. पण आता तिच्या मोबाईलचा नेटसुद्धा व्यवस्थितरित्या चालत नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "काय सत्य असेल या फोटोमागचं?" आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त घाबरलेली ईश्वरी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव रूममध्ये जात असताना त्या ठिकाणी अंजली येते आणि म्हणते, "चिंटू, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तुझ्याकडे 1 मिनिट आहे का?"
तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं असं काय करतेस? तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. बोल ना काय झालं? तेव्हा अंजली म्हणत असते की हे बघ चिंटू, आपलं नातं तसं आहे. आपण दोघेजण एकमेकांबरोबर स्पष्ट बोलतो म्हणून मी तुझ्याशी स्पष्टपणेच बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो, हां ताई बोल ना. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू सकाळी तू ह्यांच्याबरोबर जे काही वागलास ते मला नाही आवडलं आणि त्यांनासुद्धा ते नाही आवडलं आहे. म्हणजे मला माहिती आहे तुला ईश्वरीची काळजी आहे. अरे पण हे सुद्धा तिची मदतच करत होते ना. आणि ज्या पद्धतीने तू त्यांना ट्रीट केलंस, त्यांना धक्का दिलास, ही गोष्ट मला नाही आवडली कारण त्यांचा इन्सल्ट झाला असं मला वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ताई माझ्या मनात तसं काही नव्हतं. तेव्हा अंजली म्हणत असते, नाही मला असं वाटतं तू यांची माफी मागितली पाहिजे. कारण हे काही बोलत नसले तरीसुद्धा त्यांना वाईट वाटले तुझ्या वागण्याचं. तेव्हा तू एक काम कर, तू त्यांना सॉरी म्हण. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे ताई, तुला जर असं वाटत असेल तर मी सॉरी म्हणेन. त्यानंतर अर्णव म्हणतो की ताई एक मिनिट, तुझे दागिने कुठे आहेत? तुझ्या बँगल्स, तुझं मंगळसूत्र आणि इयररिंग्स हे सगळं कुठे आहे? तेव्हा अंजली म्हणत असते, अरे ते आहेत ना, मी काढून ठेवलेत रे, मला त्रास होतोय ना म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज तुला खोटं बोलता येत नाही. जे काही आहे ते मला खरं खरं सांग. मंदिरामध्ये जाताना तुझे दागिने होते आणि अचानक कसे गायब झाले? तेव्हा अंजली म्हणत असते, अरे चिंटू तुला माहिती आहे का, मी मंदिरामध्ये गेले होते. अचानकपणे तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आम्हाला पकडलं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय गुंड लोक आले होते? तेव्हा अंजली म्हणते, हो ना, आणि त्यांनी गळ्याला चाकू लावला यांच्या आणि माझे सगळे दागिने मागून घेतले. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं मग मला फोन करायचास ना, मी आलो असतो तिथे. तेव्हा इथे अंजली म्हणते, तुला आधीच ईश्वरीचं इतकं टेन्शन आहे, त्याच्यामध्ये काय माझं टेन्शन देऊ तुला? आणि हे सुद्धा म्हणाले की चिंटूला काही सांगू नकोस म्हणून, त्याला उगाच टेन्शन नको म्हणून नाही सांगितलं. बघितलंस, हे तुझा इतका विचार करतास आणि तू त्यांच्याबरोबर असं वागलास. तेव्हा चिंटू म्हणतो की आता तर माफी मागायलाच हवी. चल ताई मी जिजूंची माफी मागतो. तर ईश्वरीने प्रेक्षकांनो अर्णवचा लॅपटॉप घेतलेला असतो आणि ती आता पासवर्ड टाकत असते आणि तो ओपन करत असते. तेव्हा इथे सगळे पासवर्ड टाकून झालेले असतात पण त्याचा लॅपटॉप ओपन होत नसतो. तरी इथे राकेशने आता आणलेले दागिने रूममध्ये अंजली नसताना तो बघत असतो आणि ते दागिने बघत असताना राकेश म्हणत असतो की या सगळ्या दागिन्यांचे निदान 3 ते 4 लाख रुपये तरी मला मिळतील. तेवढेच आता मला पैसे होतील. तेव्हा प्रेक्षकांनो आता ह्या पैशांचं काय करायचं याचा विचार करत असतानाच तिथे आता दरवाजा नॉक होतो. अंजली म्हणते, अहो दरवाजा उघडता का? तेव्हा राकेश म्हणतो, आली, माझी मूर्ख बायको आली. आणि तेवढ्यातच तो मंगळसूत्र आता खिशामध्ये ठेवत असताना थोडंसं बाहेर दिसतं आणि तेव्हा इथे दरवाजा उघडल्यानंतर राकेश म्हणतो, ये अंजली. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू ये. तेव्हा अर्णवला बघितल्यानंतर राकेश बघा लगेचच घाबरतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो चिंटू बघा तुमच्याशी काहीतरी बोलतोय. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी काय म्हणतो जीजू, सकाळी मी जे काही वागलो त्यासाठी मी तुमची माफी मागायला आलो आहे. खरंच सॉरी, मी जे काही वागलो ते चुकीचं होतं ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली अगं तू कशाला सांगितलं चिंटूला, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, असं कसं झालं ते झालं, मी चुकीचं वागलो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागतोय. सॉरी जीजू. तेव्हा इथे राकेश म्हणतो, चला तू आता इतकं मनापासून माझी माफी मागतोयस तर मग उगाच गोष्टी मनामध्ये कशाला ठेवायच्या. मी तुला केलं माफ, ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की थँक्यू जीजू, थँक्यू सो मच. आणि तो मुद्दामूनच इथे राकेशला आता मिठी मारतो आणि मिठी मारल्यानंतर त्याने खिशामध्ये जे काही मंगळसूत्र लपून ठेवलेलं असतं ते आता हात घालून थोडंसं पुन्हा बाहेर काढतो आणि खिशातून ते मंगळसूत्र बाहेर दिसत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली राकेशला म्हणत असते, थँक्यू सो मच की तुम्ही इथे अर्णवला माफ केलंत. ते दोघेजण आता खाणाखुणा करूनच बोलत असतात. तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, मी जातो. आणि जात असताना ते मंगळसूत्र तो खिशामध्ये बघतो आणि म्हणतो की जीजू ते तुमच्या खिशामध्ये काय आहे? मंगळसूत्र आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आता वैतागलेली असते कारण तिने सगळे पासवर्ड ट्राय करून झालेले असतात. आजींचं नाव, अर्णवचं नाव, सात्विका फॅशन, अंजलीचं नाव, पण इथे लॅपटॉप काही ओपन होत नाही.
शेवटीला तिच्या लक्षात आता एक पासवर्ड आलेला असतो आणि तो म्हणजे इथे मिस इंदौर. आता मिस इंदौर हे नाव ती टाकत असते आणि ती म्हणते, गणू बाप्पा आता तरी लॅपटॉप ओपन होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, काय हो, हे तर माझं मंगळसूत्र आहे ना, ते तुमच्या खिशात कसं काय? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई तू तर म्हणाली होतीस तुझे दागिने चोरीला गेलेत म्हणून, मग ते जिजूंच्या खिशामध्ये कसे काय? तेव्हा इथे आता राकेश अर्णवकडे बघतो आणि म्हणतो, अरे वा, चोरी पकडलीच माझी, फसवलंस मला, उघडं पाडलंस आणि सगळं काही खराब करून टाकलंस. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे जिजू हे सगळं काय आहे? तेव्हा राकेश म्हणत असतो, अरे अर्णव, तू पूर्णपणे माझं सरप्राईज खराब करून टाकलंस. मी माझ्या बायकोला सरप्राईज देणार होतो ना, आणि तिला हे दागिने मी परत करणार होतो. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे? तेव्हा राकेश म्हणतो, अरे काही नाही, जेव्हा ते गुंड लोक अंजलीचे दागिने घेऊन पळून जात होते ना, तेव्हा मी त्याच्या मागे मागे गेलो होतो. अंजली, तू बघितलंस, त्या गुंड लोकांची धुलाई केली आणि तुझे सगळे दागिने मी त्यांच्याकडून परत आणले. पण मी ते तुला दिले नाही, कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का जिजू, अहो मग द्यायचं ना सरप्राईज, अजूनपर्यंत ठेवलं का होतं? तेव्हा राकेश म्हणतो, अरे अर्णव, बायको आहे माझी अंजली आणि मला तिला सरप्राईज सगळ्यांच्या समोर द्यायचं नव्हतं, तर मला एकांतात द्यायचं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, हो का, सॉरी हां, मी तुमचं सरप्राईज स्पॉईल केलं, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघे एकमेकांना खुन्नस देत असतात आणि हसण्याचं नाटक करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता इथे नेटवरती माहिती सर्च करते. त्याच्यामध्ये खळबळजनक बातमी, उद्योजक रमाकांत राजशिर्के यांच्या कथित विवाहबाह्य चर्चा ह्या अख्ख्या महाराष्ट्रात, तर अशी हेडलाईन छापून आलेली असते आणि तेच फोटो असतात जे ईश्वरीकडे असतात, ते आता इथे नेटवरती सुद्धा दिसत असतात. तेव्हा हे सगळं वाचल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजलीचे दागिने तिला परत मिळालेले असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, वा ताई वा, म्हणजे गुंडांची धुलाई करून इथे जिजूंनी तुझे दागिने परत आणले तुला सरप्राईज देण्यासाठी. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे बघ ना, जिजू तुझे दागिने आणण्यासाठी गुंडांची धुलाई करतात, गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी गुंडांची धुलाई करतात, म्हणजे गुंड काही तुमचा पाठलाग सोडत नाहीये जिजू, हो ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना रे, गुंडांजवळ मला लढावंच लागतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुमचं चालू द्या, सॉरी जिजू पुन्हा एकदा, आणि लगेच अर्णव तिथून निघून जातो. तेव्हा अंजली म्हणते, काय हो, सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला, सांगायचं तरी ना मला. आणि इथे अंजली खुश असते. ती म्हणते, उद्या जाते आणि हे तुटलेलं मंगळसूत्र सोनाराकडून नीट करून घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली अजून काही माहिती मिळते का ते चेक करत असते. तेव्हा इथे ती सगळी माहिती वाचल्यानंतर ईश्वरी घाबरते. ईश्वरी म्हणते, गणू बाप्पा, अरे काय हे? गणू बाप्पा, मी विनंती करते, म्हणजे सात्विका मॅडम यांनी जी आत्महत्या केली आहे ना, त्यांच्या आत्महत्येला माझी आई जबाबदार नको, मला फक्त एवढंच हवं आहे. देवा, हे किती सगळं भयंकर आहे. त्यावेळेला माझ्या आईची काय अवस्था झाली असेल. तेव्हा इथे अर्णव आता रूममध्ये येत असतो आणि ईश्वरी रूममध्ये आता असते, पण ती घाबरलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी एकदा आईला विचारलं होतं की काही वर्ष आई इंदौर सोडून इथे वेगळ्या गावी राहायला का गेली होती. त्यानंतर सुप्रिया एकदा म्हणालेली असते की माझ्या भूतकाळाबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण मी आणि तुमचे बाबा दोघेजण मिळून माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला सांगू, कारण तेव्हाच तुम्हाला ते कळेल जेव्हा आपण सगळेजण बसून त्या विषयावरती बोलू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आईला, मला आणि नमुताईला काहीतरी सांगायचं होतं तिच्या भूतकाळाबद्दल, म्हणजे हेच तर सांगायचं नसेल ना. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की या सगळ्याला माझी आई नक्कीच जबाबदार नसणार आहे. काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी चुकीचं घडलं आहे, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता रूममध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो की मी सिंदौर, अगं कुठे आहेस तू? तेव्हा ईश्वरी अर्णवला बघून घाबरलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरीची तब्येत ठीक नसल्यामुळे घरातले सगळेजण तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतात. तिच्या आवडीचे पदार्थ सगळ्या घरातल्या लोकांनी मिळून बनवलेले असतात. त्यानंतर आजी म्हणते की मला ईश्वरीला काहीतरी द्यायचं आहे,
पण सगळ्यांच्या समोर. आणि घराच्या चाव्या या आता ईश्वरीच्या हाती सून म्हणून दिलेल्या असतात. तेव्हा ईश्वरीला तर आश्चर्य वाटतं, पण इथे वल्लरी आणि राकेश या दोघांना राग आलेला असतो.